नमस्कार मंडळी, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। दरवर्षीप्रमाणे आपण लोणचं घालत आहोत, तर मी तुम्हाला दाखवते लोणच्याचे साहित्य। हे बघा, सर्वात आधी मी लोणच्याची कैरी फोडून आणली बाजारातून। तिला मी फॅन खाली सुकवायला ठेवलेली आहे, पुसून वगैरे। आणि आता मी तुम्हाला साहित्य दाखवते। ही बघा, ही लाल चटणी आहे आणि ही राई आहे। राई मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतली आणि मिरच्या पण माझ्या घरच्याच आहे, तर मी मिरची पण घरीच तयार केलेली पावडर। आणि अख्खी मिरची टाकणार आहे आम्ही। हे बघा, ही शोप आहे आणि हे लवंग आणि मिरे, हे बघा। आणि बाहेरून लोणच्याचा मसाला आणलेला आहे, तो पण घालणार आहे आम्ही, कारण की त्याच्याने लोणचं खूप स्वादिष्ट लागतं, चव येते लोणच्याला। तर आम्ही हा मसाला पण टाकणार आहे। तर पुढे ब्लॉग कंटिन्यू बघा। हे बघा, सर्वात आधी मी लोणचं घालायसाठी तेल गरम करायला ठेवलेले आहे, कारण की तेल थंड व्हायला खूप वेळ लागतो, म्हणून मी आधी तेल गरम करायला ठेवून दिले। इथे बघा, गरम तेलामध्ये लवंग आणि मिरे फोडते, कारण की त्याच्यामध्ये आधी लवंग मिऱ्या फोडाव्या लागतात, म्हणून आधी आम्ही लवंग मिऱ्या टाकतोय त्याच्यामध्ये। हे बघा कशा फुटताय ते लवंग मिऱ्या। हे बघा, इथं लोणच्याचं आळण तयार होतंय। आधी घातलंय मीठ, हळद, आता मिरची पावडर टाकताय आई। पूर्ण मिरची पावडर टाकून देऊ आपण। आता ही बडीशोप आहे, तिला पण थोडीशी मिक्सर मध्ये करून घेतलेली मी। ती पूर्ण बडीशोप टाकायची आम्हाला। आता ही राई आहे, डाळ, अशा प्रकारे आळण तयार करून घेताय आम्ही। बघा, आता आई फोडताय लोणच्याचा मसाला। हे बघा, लोणच्याचा मसाला आहे, याच्याने लोणच्याला फार छान चव येते, म्हणून आम्ही बाहेरचा मसाला पण टाकतो। दोन किलोला 2 पॅकेट आणले आम्ही। हनु दिशूची चालली तिकडे बडबड। मिरच्या पण घ्या ना, त्या मिरच्या पण। हे बघा, अशा प्रकारे आळण तयार केलेलं आहे। गरम नाहीये, एवढं गरम नाहीये। दुसरं काही काळा नको झालं माहिती, गरमच वाटतं थोडं। हे बघा, तेल थोडं थोडं तेल घालणार आहे आई, त्याच्यामध्ये मेथ्या पण घातल्या आम्ही। जळत नाही नाही। हे बघा, अशा प्रकारे लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे।
हे बघा अशा प्रकारे आपला पूर्ण मसाला तेलामध्ये झालेला आहे. हे बघा फायनली इथं मसाल्यामध्ये कैरी टाकल्या गेली आहे. आता मसाल्यामध्ये पूर्ण कैरी मिक्स करता आहे. आपलं पूर्ण लोणचं तयार झालेलं आहे. आता छान तेल सुटलेलं आहे लोणच्याला. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.